नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ उमेकर मॅडम आपणाला आज शिकवणार आहे BCom फायनल 5th सेमचं कॉस्ट अकाउंटिंग. 2 वर्षापूर्वी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट असं ॲन्युअल पॅटर्नला होतं, पण मागच्या वर्षीपासून काय झालं आहे की सेमिस्टर पॅटर्न आहे फायनलला, त्याच्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग 5th सेमला देण्यात आलं आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग 6th सेमला. तर 5th सेमचा जो सिलेबस आहे तो पूर्ण कॉस्ट अकाउंटिंगचा आहे. यामधलं जे पहिलं युनिट आहे ते पूर्णपणे थिअरीचं आहे. त्यानंतर जे दुसरं युनिट येतं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं, हे पूर्णपणे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल राहणार आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल बेस आहे. आणि हे जे पेपरचं पॅटर्न आहे हे आहे 80 मार्कांची थिअरी आणि 20 मार्कांचं प्रॅक्टिकल. तुम्हा सगळ्यांना फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये तुम्ही फर्स्ट इयरमध्ये फायनान्शियल अकाउंट शिकले आहे, सेकंड इयरमध्ये कॉर्पोरेट अकाउंट शिकले आहे. ह्या दोन्हीच्या तुलनेत हे जे 5th सेमचं आणि 6th सेमचं कॉस्ट अकाउंट अँड मॅनेजमेंट अकाउंट आहे हे अतिशय सोपी आहे, कारण या दोन्ही वर्षाच्या बेसवर हे थर्ड इयरचं अकाउंट आहे. जे पहिलं युनिट आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे थिअरी आहे, ती कॉस्ट अकाउंटविषयी विचारलेली आहे. त्यानंतर जे सेकंड युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट युनिट काढायचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला त्याच्यावर सोडवायचे आहे. आता कॉस्ट युनिट म्हणजे काय? कॉस्ट युनिट म्हणजे समजा एखादी कंपनी आहे, त्याच्यामध्ये ज्या वस्तूचं प्रोडक्शन करत असेल तर त्या वस्तूची कॉस्ट किती, ती कशी ठरवायची, त्याच्यावर प्रॉफिट किती होईल, हे सगळं ज्या स्टेटमेंटमध्ये तयार करण्यात येतं त्याला म्हणतात कॉस्ट युनिट, किंवा त्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर जे थर्ड युनिट आहे त्याच्यामध्ये आहे टेंडर. आता दुसरं युनिट जे होतं हे कॉस्ट युनिटचं होतं आणि तिसरं आहे टेंडरचं. हे दोन्ही जे युनिट आहे, दुसरं आणि तिसरं, हे एकमेकांशी रिलेटेड आहे. ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत ठरविण्यात येते त्यावेळेस ती तेव्हाच ठरविण्यात येते असं नाही आहे, तर त्याचा अंदाज हा त्याच्या आधीच्या वर्षी किंवा आधीच्या महिन्यातच घेण्यात येत असतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा सरकार देशामध्ये मोठमोठी कामं करत असतं किंवा ज्या वेगवेगळ्या संस्था असतात आणि त्यांना कोणतंही काम करायचं असतं तेव्हा ते टेंडर काढत असतात. म्हणजे धरल्याने एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिला असं होत नाही. ते काय करतात? टेंडर काढतात, म्हणजे जाहिरात काढतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सांगतात की अशा अशा प्रकारचं आम्हाला काम करायचं आहे, तर तुम्ही ते काम कितीमध्ये घ्याल, तर त्याच्या किमती त्या टेंडरमध्ये नमूद केलेल्या असतात. तर हे जे टेंडर आहे हे या प्रोडक्शन कंपनीशी संबंधित आहे. आता टेंडर म्हणजे काय की एखादी वस्तूचं प्रोडक्शन व्हायच्या आधीच तिची किंमत निश्चित करणे. तर ते आपल्याला थर्ड युनिटमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा एक प्रकारे स्टेटमेंट ऑफ कॉस्टसारखंच आहे. त्यानंतर जे फोर्थ युनिट आहे ते आहे रिकन्सिलिएशन ऑफ फायनान्शियल अकाउंट अँड कॉस्ट अकाउंट. फायनान्शियल अकाउंट तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये शिकलेले आहे आणि कॉस्ट अकाउंट तुम्ही आता शिकणार आहात. तर हे जे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट तुम्ही सेकंड युनिटमध्ये तयार करता ते प्लस फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये जे फायनान्शियल अकाउंट तयार केलेलं आहे याचं काय संबंध आहे? काही पदं फायनान्शियल अकाउंटमध्ये येतात, काही पदं येत नाही. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आणि फायनान्शियल अकाउंट जवळपास सारखं असतं, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जो प्रॉफिट निघतो तो प्रॉफिट सारखा नसतो, त्याच्यामध्ये काही फरक असतो. तर हा जो फरक आहे, हा फरक कशामुळे पडला हे शोधून काढण्यात येतं. तर हे शोधून काढण्यासाठी जे स्टेटमेंट तयार करावं लागतं त्याला म्हणतात रिकन्सिलिएशन ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग. हे झालं
4थं युनिट. आणि 5वं युनिट आहे प्रोसेस कॉस्टिंग. एखाद्या वस्तूचं जेव्हा प्रोडक्शन करत असतात तेव्हा ती काही रॉ मटेरियल आणलं आणि पटकन ते प्रोडक्शन तयार केलं असं होत नाही. त्याच्यावर काही प्रोसेस कराव्या लागतात. अनेक प्रॉडक्ट असे असतात की त्याच्यावर जी प्रोसेस करण्यात येते त्या ज्या प्रोसेस आहे ते काही जे प्रॉडक्ट आहे ते एकाच प्रोसेसमध्ये तयार होतात. काही प्रॉडक्टसाठी 2-3 प्रकारच्या प्रोसेस तयार कराव्या लागतात. तर ह्या ज्या प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये कोणतं मटेरियल लागलं आहे, वेजेस किती लागलेले आहे, वेगवेगळे एक्सपेन्सेस किती लागले आहे, हे सर्व ज्या स्टेटमेंटमध्ये तयार करण्यात येतं त्याला म्हणतात प्रोसेस कॉस्टिंग. तर असे आपल्याला 5 युनिट आहे. पहिलं युनिट पूर्णपणे थिअरीचं आहे आणि आपण आता सेकंड युनिटला आपण सुरुवात करणार आहोत. तर सेकंड युनिट आहे कॉस्ट युनिट. हे जे कॉस्ट युनिट आहे याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट तयार करावं लागतं किंवा कॉस्ट शीट आपल्याला तयार करावी लागते, कारण त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रोडक्टची कॉस्ट काढता येत नाही. इथे तुमच्यासमोर हा स्टेटमेंट ऑफ कॉस्टचा फॉर्मॅट दिलेला आहे. इथे बघा, इथे राईट साईडला दिलेला आहे, लेफ्ट साईडला दिलेला आहे प्रोडक्शन. समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये प्रोडक्शन दिलेलं असेल ते युनिटमध्ये दिलेलं असतं, ते इथे लिहायचं असतं. नसेल दिलं तर नाही लिहायचं. त्यानंतर राईट साईडला दिलेलं आहे इयर ऑर पिरियड. एक तर इयर दिलेलं असतं किंवा पिरियड दिलेला असतो, तो इथे लिहावा लागतो. नसेल जर दिला तर लिहायचा नाही. त्यानंतर मग पर्टिक्युलर, अमाऊंट आणि अमाऊंट. इथे एक जास्तीचा रकानासुद्धा येऊ शकतो पर युनिटमध्ये जर काढायचं असेल तर तो सुद्धा रकाना इथे आपण घेऊ शकतो. आता हे जे पर्टिक्युलर आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये प्लस करायचं असतं परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस इनवर्ड प्लस ऑक्ट्राय प्लस कस्टम ड्युटी. हे एवढे पदं झाले की त्याची टोटल करायची आणि त्यामधून मायनस करायचा क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आणि जे ॲन्सर येईल ते बाहेर लिहायचं, म्हणजे बाहेरच्या रकान्यामध्ये लिहायचं आणि त्याला म्हणतात मटेरियल कन्झ्युम्ड किंवा व्हॅल्यू ऑफ मटेरियल यूज्ड. आता इथे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेलं आहे आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलसुद्धा दिलेलं आहे. अनेक उदाहरणांमध्ये हे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला नसतो. अशा वेळेस परचेस ऑफ रॉ मटेरियल इथून आपल्याला कोणत्याही एक्झाम्पलची मग सुरुवात करायची असते. आता मटेरियल कन्झ्युम झालं, त्यानंतर त्यामध्ये प्लस करायचं डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. या दोघांची टोटल करायची आणि ती लिहायची बाहेरच्या रकान्यामध्ये. आणि जे मटेरियल कन्झ्युम्ड आलेलं होतं त्याच्यामध्ये प्लस करायचं. जे ॲन्सर येतं त्याला म्हणतात प्राईम कॉस्ट किंवा डायरेक्ट कॉस्ट. त्यानंतर त्यामध्ये प्लस करायचं फॅक्टरी ओव्हरहेड. आता हे जे फॅक्टरी ओव्हरहेड आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हा जो शब्द आहे फॅक्टरी ओव्हरहेड, याला आणखी दुसरा शब्द आहे ओव्हरहेडला ऑन कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस. हे लक्षात ठेवायचे 2-3 शब्द, कारण जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा ओव्हरहेडच येईल असं नाही आहे, तर ऑन कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस असा सुद्धा शब्द तिथे यूज केला जाऊ शकतो. तर फॅक्टरी ओव्हरहेडच्या हेडखाली वेगवेगळे आयटम येत असतात. ते आहे इनडायरेक्ट वेजेस, त्यानंतर आहे फॅक्टरी रेट्स अँड इन्शुरन्स, फॅक्टरी लाईट, फॅक्टरी सुपरव्हिजन, फॅक्टरी डेप्रिसिएशन, ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, फॅक्टरी गॅस अँड वॉटर, मॅनेजर सॅलरी, रिपेअर ऑफ प्लांट अँड मशिनरी. असे 8-9 पदं याच्यामध्ये येतात. एखाद्या वेळेस जास्तीचं पदसुद्धा इथे येऊ शकतं. एक्झाम्पलमध्ये
कोणत्या प्रकारचं प्रोडक्शन वगैरे आहे त्यावर ते डिपेंड करतं. या सगळ्यांची बेरीज करायची आणि यातून मायनस करायचा ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय? प्रोडक्शन करत असताना जे अर्धवट झालेलं काम असतं आणि त्यात जे मटेरियल उरतं त्याला म्हणतात ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तो प्लस करायचा, त्यातून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि मायनस केल्यानंतर जो अमाऊंट येईल तो बाहेर लिहायचा. आणि हा जो बाहेर आलेला अमाऊंट आहे हा प्राईम कॉस्टमध्ये प्लस करायचा आणि जे ॲन्सर येईल त्याला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करू आपण ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ऑफिस ओव्हरहेड. यालासुद्धा दुसरा शब्द आहे ओव्हरहेडला ऑन कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस. या हेडखाली येईल ऑफिस सॅलरी, ऑफिस रेंट, जनरल एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ऑडिट फी, त्यानंतर डायरेक्टर फी, बँक चार्जेस, डेप्रिसिएशन अँड ऑफिस फर्निचर. या सगळ्यांची बेरीज करायची आणि ती इथे जे फॅक्टरी कॉस्टची जी वर टोटल आलेली आहे त्याच्यामध्ये प्लस करायचं आणि जे ॲन्सर येईल त्याला म्हणतो आपण ऑफिस ऑर ॲडमिनिस्ट्रेशन ऑर प्रोडक्शन कॉस्ट. 3 प्रकारची नाव आहे याला, ऑफिस कॉस्ट, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट ऑर प्रोडक्शन कॉस्ट. त्यानंतर याच्यामध्ये प्लस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड, मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि जे ॲन्सर येईल याला म्हणायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्यानंतर येईल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. या हेडखाली येईल बॅड डेप्ट, सेल्समॅन कमिशन अँड सॅलरी, ॲडव्हर्टाइजमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, गोडाऊन रेंट, कॅरेज आउटवर्ड अँड फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्युटेड. हे जे 6-7 आयटम आहे हे प्लस करायचे आणि जे ॲन्सर येईल त्याला म्हणायचं टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. त्यामध्ये प्लस करायचा प्रॉफिट आणि शेवटी जे ॲन्सर येईल प्लस केल्यानंतर त्याला म्हणायचं सेलिंग प्राईस किंवा सेल्स. आता हे जे प्रॉफिट आणि शेवटी सेलिंग प्राईस किंवा सेल्स आहे इथे हे दोन्हीही पदं दिलेले नसतात. या दोघांपैकी कोणतंही एक पद दिलेलं असतं किंवा प्रॉफिट संबंधी किंवा सेल संबंधी एखादी हिंट दिलेली असते, त्याच्यावरून आपल्याला प्रॉफिट काढता येऊ शकतो किंवा सेलिंग प्राईससुद्धा काढता येऊ शकते. तर हा आहे फॉर्मॅट. आणि याच्यामध्ये बघा तुम्ही सर्वप्रथम आपण घेतलेला आहे इथे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि त्यानंतर इथे मायनस केलेला आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे आपण पहिला पार्ट झाला हा, म्हणजे मटेरियल कन्झ्युम्डचा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल त्यातच घ्यावं लागतं. त्यानंतर दुसरा पार्ट आहे फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये प्लस केलं जातं ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि मायनस केलं जातं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. त्यानंतर येतं ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. याच्यामध्ये प्लस केलं जातं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि मायनस केलं जातं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक्स आहेत वेगवेगळे, हे त्या सिक्वेन्सनी त्या हेडखालीच आपल्याला घ्यावे लागतात. आता तुम्हाला हा जो फॉर्मॅट दिलेला आहे याच्यामध्ये ओपनिंग स्टॉकही दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉकसुद्धा दिलेला आहे. अनेक एक्झाम्पल असे असतात की त्यात ओपनिंग स्टॉकही दिलेला नसतो आणि क्लोजिंग स्टॉकसुद्धा दिलेला नसतो किंवा इथे जे वेगवेगळे हेड आलेले आहे जसं फॅक्टरी ओव्हरहेड अंतर्गत वेगवेगळे पदं आलेले आहे असे सुद्धा पदं दिलेले नसतात. म्हणजे ते शॉर्ट एक्झाम्पल झालं आणि त्याला कॉस्टशीट असं सुद्धा म्हणतात. आपण याला नाव दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. तर हा आहे याचा फॉर्मॅट.
हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. हा तुमच्या रजिस्टरमध्ये उतरवून घ्यायचा आणि यानंतर मग आपण उद्यापासून उदाहरणाला सुरुवात करणार आहोत.